नमस्ते, गुड मॉर्निंग. मी मुंडे जयश्री. आज जो विषय मी घेणार आहे, तो विषय म्हणजे आपल्यासाठी फार आत्यंतिक अवघड वाटणारा विषय, जो मूळतः अवघड नाहीये, पण आपल्याला वाटतो की तो फार अवघड आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच्यावरती आपल्याला कमी मार्क्स मिळतात, कारण आपल्याला आजूबाजूला तो एटमॉस्फिअर नाहीये. आपल्या घरामध्ये ते वातावरण नाही, समाजामध्ये ते वातावरण नाही. त्याच्यामुळे कुठेतरी तो विषय आपल्याला अवघड वाटतो. आज जर आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत, सरळ सेवा असेल, कंबाईनची एक्झाम असेल, राज्यसेवा असेल, जे काही वेगवेगळे एक्झाम होत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश विषयामध्ये बरेचसे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण नीटसे हाताळू शकत नाहीत. का हाताळू शकत नाहीत? कारण आपण रोजची आपल्याला प्रॅक्टिस नसल्यामुळे आपल्याला ते थोडंसं अवघड जाते, कठीण जाते. आज जर पाहिलं तर मी लातूरमध्येही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवलेलं आहे, परभणीमध्ये शिकवलेलं आहे, माझे स्वतःचे कोचिंग होते तिथेही शिकवलेलं आहे आणि 100% याची गॅरंटी देते की जी आपण आज बॅच सुरू करतो 1 सप्टेंबर 2024 पासनं, त्या बॅचचं तुम्हाला त्या बॅचमध्ये जे इंग्लिश ग्रामर शिकवण्यात येणार आहे, तेवढ्यात जरी तुम्ही नोट्स जरी फॉलो केल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% फायदा होणार आहे. दुसरं इतर कुठलंही पुस्तक रेफर करण्याची आवश्यकता पडणार नाही, ही गॅरंटी ह्या क्लास थ्रू असेल, ही माझ्याकडनं असेल. दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे की मी म्हटलं की पुस्तक रेफर करू नका. पुस्तक रेफर का करायचं नाहीये? कारण ह्या नोट्स तुम्हाला लाईव्ह स्वरूपात मिळणार आहेत, PDF स्वरूपात मिळणार आहेत. जर तुम्हाला आणखीन नॉलेज गेन करायचं असेल तर यू कॅन गो विथ द वेगवेगळ्या पुस्तकांसोबत तुम्ही जाऊ शकता. त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता जे ढोबळ मनाने कच्चे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हे रोजच्या रोज जर तुम्ही लाईव्ह लेक्चर केलेत किंवा तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात जरी गेलात तरीही तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आता आपल्या क्लासेसचं नाव आहे की आपल्या ॲपचं नाव द फ्युचर अकॅडमी. ही ॲप आहे आपली. त्या ॲपनुसार जर तुम्ही रोजचे लेक्चर जर केलेले तरी पण त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे वैभव राऊत सर असतील, ते तुम्हाला गणित विषय शिकवणार आहेत, बुद्धिमत्ता शिकवणार आहेत. देन मनोज पाटील सर आहेत, ते GK घेणार आहेत. देन GS सुद्धा तेच शिकवणार आहेत. देन दीपक थोरात सर आहेत, ते मराठी व्याकरण घेणार आहेत आणि मी स्वतः इंग्रजीचं व्याकरण घेणार आहे. इंग्रजीचं व्याकरण जर पाहिलं गेलं तर आपण म्हणतो की त्याच्यात जास्त महत्त्व द्यायची गरज नाही किंवा GKला जेवढं आपण महत्त्व देतो तेवढं मराठीला किंवा इंग्लिशला देत नाही. तर ज्यावेळेस एक्झाम जवळ येतात त्यावेळेस आपण थोडंसं काय करतो की चला आता आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. पण तसं न करता जे आपलं IBBS पॅटर्न आहे किंवा TCS पॅटर्न आहे, त्याचा पॅटर्न थोडासा वेगळा झालेला आहे आपल्या आयोगापेक्षा. IBPS काय करते की व्होकॅब्युलरीवर जास्त भर देत आहे. IBPS देन TCS सुद्धा काय करतं की व्होकॅब्युलरी. आपण पहिलं काय करायचो की ग्रामरवरती जास्त फोकस करायचो, पण आता ग्रामरचा पार्ट थोडासा बाजूला करून जी व्होकॅब्युलरी आहे, रोजची आपली बोलीभाषा जी आहे त्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे IBPSनं. सो आपल्याला आता वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करण्याची गरज आहे जर सक्सेस मिळायचा असेल तर. तसं जर पाहिलं तर ग्रामर जो पार्ट आहे, इंग्लिश ग्रामरचा जो पार्ट आहे, तो पार्ट इयत्ता 5वी पासून आपल्या सिलेबसमध्ये आहे. मग आपण म्हणू शकतो की बाबा 5वी ते 12वी पर्यंतचा जो ग्रामर आहे त्याच्यामध्ये आणि कॉम्पिटिटिव्हच्या ग्रामरमध्ये काय फरक आहे, बँकिंगच्या ग्रामरमध्ये काय फरक आहे, 100% आपल्याला फरक पाहायला मिळतो. जे 5वी ते 10वी किंवा 12वी पर्यंतचं जे ग्रामर आहे ना, ते तसे प्रश्न आपल्याला इथे पाहावयास मिळणार नाहीत. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं की टेन्स आहे, टेन्समध्ये वेगवेगळे देर आर सो मेनी टाईप्स, 12 टाईप्स आहेत. त्या 12 टाईप्स आता TCS तुम्हाला कधीच विचारणार नाही की काळाचे प्रकार किती आहेत. IBPS कधीच विचारणार नाही काळाचे प्रकार किती आहेत किंवा वर्तमान काळ म्हणजे काय, हे असं नाही विचारलं जात. त्याच्यामध्ये ना काळ ओळखा असंही विचारलं, हे सुद्धा आता वरवरचं झालेलं आहे. आता आणखीन ते खूप खोलात चाललेत, कारण स्पर्धा परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे ती आता खूप कठीण होत चाललेली आहे. कारण विद्यार्थी जी परीक्षा देत आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे. सो आपल्याला त्या तोडीसतोड उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे तेवढं नॉलेज पाहिजे, आपल्याकडे ते मटेरियल पाहिजे आणि आपल्याकडे तो रस्ता पाहिजे. तो रस्ता देण्याचं काम आम्ही करतोय, तो वे दाखवण्याचं काम आम्ही करतोय. सो येणाऱ्या 1 सप्टेंबर पासून आपण ह्या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता, आपलं ॲप्लिकेशन यूज करू शकता आणि हे लेक्चर तुम्हाला YouTubeला सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत. आता आपल्या क्लासेसची जी वैशिष्ट्ये आहेत, ॲपची जी वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हे काही फीचर्स पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये अनुभवी आम्ही सगळ्यांनाच एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळं अनुभवी शिक्षकवृंद म्हणण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामध्ये महिन्यातून 4 दिवस आपण मोफत कार्यशाळा घेतोय.
सेमिनार्स ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये ऑनलाईन सुद्धा आहे आणि ऑफलाईन आहे, दोन्ही मोड आहे. तुम्हाला ऑफलाईन जर यूज करायचं असेल तर यू कॅन गो विथ ऑफलाईन. ऑनलाईन सुद्धा आहे. जे विद्यार्थी येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन सुद्धा आहे. आणि पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी अनलिमिटेड ॲक्सेस आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या ॲपवरती. देन हे आपले ॲप्लिकेशन्स आहेत. ह्या ॲप्लिकेशनचे वेगवेगळे साईट्स आहेत, तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर ॲक्च्युली इंग्लिशचा सिलेबस स्टार्ट कुठून होतो? व्हॉट इज द बेसिक ऑफ इंग्लिश? बेसिक काय मग इंग्लिशचं आहे? कारण आपल्याला बेसिक पाहिजे असतं. बेसिकपासून जर स्टडी केलं तर आपण चुकत नाहीत. थोडक्यात सांगायचं म्हणजे की घर जर बांधायचं असेल तर आपण पायापासून सुरुवात करू. पाया मजबूत असेल, घर पडण्याची शक्यता कमी असते. तसंच इंग्लिशचं पण आहे. आता इंग्लिशचं जर बेसिक पाहिलं तर बेसिक कोणतं आहे? तर आपण बघूयात की पार्ट ऑफ स्पीच. कोणी म्हणेल टेन्स आहे, कोणी म्हणेल सब्जेक्ट अँड प्रिडिकेट आहे. पण मी म्हणेल की बाबा पार्ट ऑफ स्पीच इट्स द बेसिस ऑफ ग्रामर, इंग्लिश ग्रामर. तर मग पार्ट ऑफ स्पीचमध्ये काय पाहिलं जातं? तर पार्ट ऑफ स्पीचमध्ये थोडंसं पहा. पार्ट ऑफ स्पीच इंग्लिशचा सगळ्यात मूळ गाभा, कोर ऑफ द सब्जेक्ट, कोर ऑफ द इंग्लिश ग्रामर. मी याच्यासोबत जाते की कारण हा कोर वाटतोय, हा इम्पॉर्टंट कोर आहे. का कोर आहे? कारण ह्याच्या जगातलं कुठलंही वाक्य, कुठलाही शब्द याच्यापासून बनलेला आहे. कारण स्पीच म्हणजे काय हो? स्पीच म्हणजे बोली, स्पीच म्हणजे बोलणे, स्पीच म्हणजे बोली किंवा बोलणे. आता बोलण्याचे प्रकार काय म्हटलंय? बोलण्याचे प्रकार किती आहेत इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये किती आहेत, किंवा आणखीन दुसऱ्या भाषेमध्ये किती आहेत? तर ते नीटचे जर पाहिले आपण तर ती आहेत 8. पहिला आहे नाऊन, त्याच्यानंतर आहे प्रोनाऊन, देन वर्ब, देन ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, conjunction, preposition, and the last is interjection. आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट इंग्लिश ग्रामर मधला पाहतोय, दॅट इज अ पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच, स्पीच म्हणजे काय हो? बोलणे. बोलण्याचे प्रकार प्रत्येक भाषेमध्ये किती आहेत? तर 8 आहेत. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, प्रीपोजिशन अँड इंटरजेक्शन. आता याला महत्त्व का दिलेलं आहे इंग्लिश ग्रामरमध्ये? आणि आयोगाचा अतिशय लाडका विषय किंवा लाडका पॉइंट जर म्हटलेला असेल तर नाऊन. नाऊनवरती जर तुम्ही कुठलाही क्वेश्चन पेपर पाहिला त्याच्यावरती कमीत कमी 1 ते 2 प्रश्न निश्चित स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यामुळे नाऊनला अतिशय महत्त्व दिलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे नाऊनला, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतात. चला, आता नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन्स, प्रीपोजिशन, इंटरजेक्शन. आपण जे रोज जे बोलतोय किंवा मी जे आज लेक्चर तुमच्या समोर डिलिव्हर करते त्याच्यातला प्रत्येक शब्द ह्या 8 पैकी एकच आहे. प्रत्येक शब्द ह्याच्यामधला एक आहे. कुठला तरी नाऊन असेल, कुठला तरी वर्ब असेल, कुठला तरी ॲडजेक्टिव्ह असेल. त्याच्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पार्ट नाही. त्याच्यामुळे हे पार्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. आता दुसरा जर पाहायला गेला आपण तर थोडंसं पहा. आता आयोग किंवा तुम्हाला TCS तुम्हाला हे विचार नाही की बाबा, तुम्हाला TCS हे विचारणार नाही की बाबा पार्ट्स किती आहेत स्पीचचे, ते विचारणार नाही. किंवा व्हॉट इज मीन बाय नाऊन, व्हॉट इज मीन बाय प्रोनाऊन, व्हॉट इज मीन बाय वर्ब, वर्बची डेफिनेशन काय आहे, नाऊनची डेफिनेशन काय आहे, हे कधीही कुठल्याही एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाणार नाही. मग शिकवायचं का? मग तुम्ही म्हणाल की बाबा हे सगळं तर विचारणार नाहीत, किंवा पार्ट्स ऑफ स्पीचचे प्रकार किती आहेत. आपण म्हणूयात की 8, देअर आर 8 टाईप ऑफ पार्ट ऑफ स्पीच. हा प्रश्न विचारला जाईल का IBPSला किंवा TCS विचारेल का हा प्रश्न? तर निश्चित नाही. मग आम्हाला शिकायचं का? का शिकायचे? कारण आपल्याला त्याचं बेसिक माहिती असलं पाहिजे. ज्या वेळेस आपण खोलवर जातो
एखादं उंच शिखर गाठायचं असेल तर पहिल्या पायरीपासूनच स्टार्ट करतो ना. तुम्ही म्हणाल की पहिली कळसावर जायचं ना, पहिल्या पायरीची काय गरज आहे? तर आहे, कारण स्टेप बाय स्टेप आपल्याला कळसापर्यंत पोहोचण्याचं काम कोण करत असतं? तर पहिली पायरी करत असते. त्याच्यामुळे पार्ट ऑफ स्पीचचे एकूण टाइप्स किती आहेत? तर 8 आहेत. हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. निश्चित स्वरूपात IBPS याच्यावरती प्रश्न विचारणार नाही. किंवा आपण जर म्हटलं की नाऊन म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नाऊन, नाऊनची व्याख्या सांगा बरं, ह्याच्यावरही प्रश्न विचारणार नाही. नाऊनचे प्रकार किती आहेत ह्याच्यावरही प्रश्न विचारणार नाही. मग विचारणार काय आहे? आयोग काय विचारणार आहे? IBPS काय विचारणार आहे? TCS पॅटर्न मध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता थोडक्यामध्ये मी एक एक्झाम्पल देते तुमच्या समोर, त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारूयात आपण. द टॉक्स आर aimed at ending the deadlock in between two groups. चला पहा, आता एक सेंटेन्स आहे तुमच्या समोर. मी फक्त एक एक्झाम्पल देते, उदाहरण देते की नेमकं आयोग, नेमकं TCSचं पॅटर्न जे आहे त्याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जातात पार्ट ऑफ स्पीच वरती. ठीक आहे, समजा हे क्वेश्चन आहे तुम्हाला आलेला, तुमच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे आणि ह्या डेड लॉकला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं गेले की आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेल्या भागाला किंवा अंडरलाईन केलेल्या शब्दाचं पार्ट ऑफ स्पीच काय आहे? अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या जाती सांगा मला. असं म्हटलं की ह्याला कुठली जात म्हणायची, ह्याला शब्दाची जात कोणती म्हणायची? ह्यालाच आपण पार्ट ऑफ स्पीचलाच काय म्हणतो, शब्दाच्या जाती सुद्धा म्हणतो. मी थोडंसं तुम्हाला याच्या अगोदर फोड करून सांगितलेलं होतं. ह्यालाच का आपण काय म्हणतो, शब्दाच्या जाती. मग तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे की बाबा अंडरलाईन केलेल्या शब्दाची जात कोणती आहे? शब्दाच्या जाती. चला, अंडरलाईन केलेल्या शब्दाची जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याची जात कोणती आहे तर पाहूयात आपण. तर आता जर डेड लॉक जर आपण पाहिलं तर ते आम्हाला अर्थच कळत नाही. जर ज्या विद्यार्थ्यांना अर्थ कळतो, जे विद्यार्थी अतिशय चाणाक्षी बुद्धीचे आहेत त्यांना लक्षात येतं, पण जे विद्यार्थी कच्चे आहेत, आपल्यासारखेच आहेत, ज्यांना इंग्लिश विषयाची भीती वाटते, मग त्यांनी करायचं काय? आता डेड लॉक जो शब्द आहे ह्याचं पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे किंवा ह्या शब्दाची जात कोणती आहे हे आमच्या लक्षात नाही येते. मग ओळखायचं कसं? आणि हेच आयोगाला पाहिजे, हेच TCS तुम्हाला विचारणार आहे. TCS असं कधीच विचारणार नाही की नाऊन म्हणजे काय किंवा नाऊनच्या किंवा नामाचे प्रकार सांगा, प्रकार किती, हे विचारणार नाही. TCS विचारणार आहे तुम्हाला हे अंडरलाईन केलेल्या शब्दाची जात कोणती आहे. आता अर्थ तर आम्हाला माहितीच नाहीये. अर्थ कधी माहित असेल किंवा जात आम्हाला कधी निश्चितपणे सांगता येईल? ज्यावेळेस पूर्ण सेंटेन्सचा अर्थ आमच्या लक्षात येईल त्यावेळेस आम्हाला त्या शब्दाची जात सांगता येईल. पण आम्हाला इंग्लिश विषयाची भीतीच इतकी वाटते, एवढा शब्द आम्हाला कधी माहित व्हावा. ठीक आहे, दुसरं एक तुम्हाला जर माहिती असेल, आर्टिकल्स माहिती आहेत का? आर्टिकल्स, किती आर्टिकल्स आहेत आपल्याकडे? 3. इंग्लिश विषयामध्ये किती आर्टिकल्स पाहायला मिळतात? 3. कोणकोणते हो? अ अँड द. तसे 2च असतात. डेफिनेट आर्टिकल असतं द आणि इनडेफिनेट आर्टिकल असतं अँड अ. ओके, चला आता आर्टिकल ए अँड द कुठे लागत असतं? कुठे लागतं? कुठे यूज केला जातो आर्टिकल्सचा? आर्टिकल्सला दुसरं नाव काय हो? आर्टिकल्स हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहेत, हे लक्षात ठेवा. आर्टिकल्स म्हणजेच काय हो? ऍडजेक्टिव्ह. आणि ऍडजेक्टिव्हचं काय काम असतं? ऍडजेक्टिव्हचं काय काम आहे? विशेषणाचं काय काम असतं? विशेषण कुणाबद्दल विशेष माहिती सांगतात? नामाबद्दल. आपल्याकडे मराठीमध्ये एक साधी डेफिनेशन आहे का नाही? एक साधी व्याख्या आहे की नाही? की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आम्ही काय म्हणतो? नाम म्हणत असतो. मग हे जे आर्टिकल्स आहेत, हे आर्टिकल्स ह्या पूर्ण सेंटेन्स मध्ये कुठं दिसतायत का तुम्हाला? दिसतायत का? हो, निश्चित आम्ही सांगू शकतो. कुठे दिसतायत? हो, इथे दिसतंय, इथे द आर्टिकल आहे.
आणि आर्टिकल्स कशाच्या अगोदर वापरले जातात? आर्टिकल्स म्हणजेच विशेषण, आर्टिकल्स म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. आणि हे आर्टिकल्स कशाच्या अगोदर वापरले जातात? तर ते नामाच्या अगोदर वापरले जातात. इतकं तर आम्ही सांगू शकतो, एवढं तर आम्हाला आयडेंटिफाय होऊ शकतं आणि व्हायलाच पाहिजे. जर मार्क्स पाहिजे असतील तर एवढं तर आम्हाला निश्चित आलं पाहिजे. आर्टिकलचा वापर कुणाच्या अगोदर केला जातो? नामाच्या अगोदर केला जातो. नाऊनच्या अगोदर कशाचा वापर केला जातो? तर आर्टिकल्सचा. आणि तर आर्टिकल्स आहे ना बाबा, द आर्टिकल्स आहे. आणि द च्या नंतर काय आहे? जे काही असू द्या, आपल्याला काय घेणं नाही. डेडलॉकचा अर्थ माहिती नाही ना? ठीक आहे, नाही, काहीही गरज नाही, बिलकुल नाही. मी म्हणतही नाही की तुम्हाला त्याचा अर्थ माहित असावा, पण तुम्हाला कमीत कमी तुम्ही चाणक्य बुद्धी वापरा, तुम्ही डोळस बघा. त्या फक्त सेंटेन्स आपल्याला अर्थाची काय घेणं नाही. आपण फक्त इतकं पाहायचंय की द कुठं आहे, इथं काय हो? प्रिपोजिशन आहे. ॲट काय आहे? प्रिपोजिशन. मग एंडिंग काय होईल? ह्या प्रिपोजिशनचं काय होईल हो? नाऊन होईल, ऑब्जेक्ट होईल. ऑब्जेक्ट काय असतं? नाऊनच असतं. हे काय आहे? द काय आहे? द आर्टिकल आहे. आर्टिकलच्या नंतर कोण आहे? नाऊन बसलेला असतो, नाम बसलेला असतो. नाम कुठे येतात? कुणाला असतं? तो आर्टिकल कुणाच्या अगोदर वापरले जातात? नामाच्या अगोदर वापरले जातात. दुसरं सेंटेन्स बघूयात आपण. हे थोडंसं ठेवूयात बाजूला. चला, मी म्हटलं काऊ इज ग्रेझिंग, काऊ इज ग्रेझिंग इन द फील्ड. काऊ इज ग्रेझिंग इन द फील्ड. काय सेंटेन्स आहे? काऊ इज ग्रेझिंग इन द फील्ड म्हणजे काय हो? काय म्हणता येईल? काय अर्थ आहे त्याचा? गाय शेतामध्ये चरत आहे, हो की नाही? गाय शेतामध्ये चरत आहे. जर कुणाला विचारलं सेंटेन्स बरोबर आहे का बाबा, तो म्हणेल 100% बरोबर आहे, 100% बरोबर आहे. काय 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 चुकीचे हो? नाऊन आहे, हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजेच वर्ब आहे, मेन वर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, परत काय हो? फील्ड सुद्धा आहे. काय काय हरकत काय बरोबर म्हणायला? सगळंच बरोबर आहे. आणि त्याचं जे स्ट्रक्चर असतं ना सेंटेन्सचं, ते सगळं एकदम फीड बसलेलं आहे, एकदम सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये आहे. मग मी म्हणते की दिस सेंटेन्स इज रॉंग. का? कशासाठी? हे सेंटेन्स रॉंग का? चुकीचं का म्हणायचंय? कारण इथे काऊ आहे ना. काऊ काय हो? नाऊन. काऊ काय आहे? नाऊन आहे. नाऊन आहे, पण कसलं नाऊन आहे? काउंटेबल नाऊन आहे. काउंटेबल नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे. आणि काउंटेबल नाऊन आपण आर्टिकल्सनं दाखवू शकतो का? जे नाऊन, जे नाम आपण मोजू शकतो, 1 2 3 असं म्हणू शकतो, ते नाऊन आपण आर्टिकल्सनं दाखवू शकतो का? डेफिनेटली दाखवू शकतो. आणि इथं काऊचा उल्लेख अ न करावा लागेल. अ न करा किंवा द न करा, काहीही प्रॉब्लेम नाही. बोथ आर करेक्ट. अँड नाही करता येणार. का नाही करता येणार? कारण अँड कधी वापरतो आपण? जे काही इंग्लिशमध्ये वॉवेल्स आहेत, इंग्लिशमध्ये जे वॉवेल्स आहेत, कोणकोणते वॉवेल्स आहेत? ए, ई, आय, ओ, यू. हे जे वॉवेल्स आहेत इंग्लिशमध्ये, ह्याच्यापासून ज्या शब्दांची सुरुवात होते त्यावेळेस आपण आर्टिकल्स अँड वापरतो. मग इथे वापरायची गरज नाहीये. इथे जर द काऊ म्हटलं तर स्पेसिफिक एकच ती कुणाची तरी विशिष्ट प्रकारची गाय असेल तर काऊ एक गाय चरतीये. एक गाय कुठे चरते? शेतामध्ये चरते. आणि द जर काऊ म्हटलं ती गाय शेतामध्ये चरते असंही म्हटलं तरी काय हरकत नाही. पण आपल्याला निश्चित स्वरूपात हे लक्षात आलं असेल की काऊच्या अगोदर आर्टिकलचा वापर करावा लागेल. चला, जर आपण पहिल्या सेंटेन्सकडे आलो तर इथं ह्या डेडलॉकच्या अगोदर काय लागले? द लागले. म्हणून डेडलॉक काय आहे हो? नाऊन आहे. डेडलॉक काय आहे? नाऊन आहे. असं आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की वेगवेगळे सेंटेन्सेस दिले जातील. आयडेंटिफाय द नाऊन, आयडेंटिफाय द प्रोनाऊन, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ नाऊन, असंही तुम्हाला विचारलं जाईल. थोडंसं जम्बलिंग वर्ड्स असतील. आपल्याला जोपर्यंत त्याचे पॉईंट्स, त्याचे रूल्स माहीत होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला पार्ट्स समजणार नाहीत, आपल्याला नाऊन कळणार नाही कोणता आहे. आता फील्ड जर विचारलं मी ह्या सेंटेन्समध्ये, अ काऊ इज ग्रेझिंग इन द फील्ड, हे सेंटेन्स जर पाहिलं आपण तर त्या सेंटेन्समध्ये मी जर तुम्हाला विचारलं की हाऊ मेनी नाउन्स आर देअर, याच्यामध्ये नाम किती आहे? तो कोणी म्हणेल हे काय मॅडम इथेच आहे काऊ, एकच नाऊन आहे का? दुसरं नाऊन आहे का हो? आहे ना, इथे एक आहे. हे पहा ना, फील्ड. फील्ड काय? नाऊन आहे. हे द लागले ना हो इथं. द काय? आर्टिकल.
आर्टिकल म्हणजेच काय हो? आर्टिकल हे सुद्धा काय असतात? ऍडजेक्टिव्ह असतात. लक्षात ठेवून द्यायचं, फीड करायचं डोक्यामध्ये. ऍडजेक्टिव्ह, आणि ऍडजेक्टिव्ह कुणाला विशेषण देत असतो? नाऊनला देत असतो. नामाबद्दल, ह्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. तिथं आर्टिकल कुणाचं काम करतोय? ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. म्हणून हे सुद्धा काय आहे? नाऊन. चला आणखीन 1-2 एक्झाम्पल बघूयात आपण. त्याच्यामध्ये आयोग कुठल्या पद्धतीनं प्रश्न विचारतोय ते पाहूयात. समजा आयोगानुसारच जर आपण गेलो तर समजा मी म्हटलं की लव, एक पहिलं सेंटेन्स घेऊयात आपण. लव स्प्रेड लव. लव स्प्रेड लव. आयडेंटिफाय द नाउन. हाऊ मेनी नाउन आर देअर इन धिस गिव्हन सेंटेन्स. ह्या दिलेल्या वाक्यामध्ये किती नाउन आहेत, किती नाम आहेत? कोणी म्हणेल मॅडम याच्यात नाउनच नाही की, मग आता कसं करावं? नाउनच नाही. मी म्हटलं यस, देअर आर. त्याच्यामध्ये ह्या सेंटेन्समध्ये नाउन आहेत, नाम आहेत. किती आहेत? 2. तुम्ही म्हणाला कोणते? मी म्हटलं हे काय, इथे एक बसलंय, इथे एक बसलंय. तुम्ही म्हणाल लव इज इट अ नाउन? यस, हे नाउनचाच प्रकार आहे. कोणतं नाउन आहे हो? हे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे. कोणतं नाउन आहे? अबस्ट्रॅक्ट नाउन. भाववाचक नाम माहिती असावं तुम्हाला. भाववाचक नाम, भाववाचक नामाचा प्रकार आहे तो. आहे का लो? का भाववाचक? लव का नाम आहे? आता भाववाचकचा अर्थ काय? ज्या नामाला आपण पाहू शकत नाहीत, ज्या नामाला आपण स्पर्श करू शकत नाहीत, ज्या नामाबद्दल आपण ऐकू शकत नाही. ऐकू शकत नाहीच म्हणजे प्रेमाबद्दल तुम्ही म्हणाल की आता ऐकू शकता. ओके सॉरी. तर त्या नामाला आपल्याला काय म्हणायचंय? भाववाचक नाम म्हणूयात. आता लव जे प्रेम आहे, प्रेम ही भावना आहे. प्रेमला स्पर्श करू शकतो का? नाही. प्रेमला तुम्ही पाहू शकता का? नाही. आता तुम्ही म्हणाल की प्रेमला प्रेम 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 काळा आहे, गोरं आहे, उंच आहे, ठेंग नाही, असं काही एक्सप्लेन करू शकता का? डेफिनेटली नाही. म्हणून लव काय आहे हो? भाववाचक नाम. आणि म्हणून ह्या वाक्यामध्ये, दिलेल्या वाक्यामध्ये किती नाम आहेत? तर दिलेल्या वाक्यामध्ये निश्चितच 2 प्रकारचे नाम आहेत. आता जर तुम्ही जर म्हटलात की नामाचे प्रकार घ्या, तर किती नामाचे प्रकार असतील? किती आहेत? आम्हाला माहिती आहेत की 5 आहेत. किती येतो? 5. पहिला आहे प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, अबस्ट्रॅक्ट नाउन अँड मटेरियल नाउन. हे तर आम्हाला लहानपणापासून माहीत झालेले, 5वी पासून माहीत झालेले. तर मग नाम, नाम किंवा नाउन. नाउन म्हणजे काय हो? नाउन म्हणजे काय? याची डेफिनेशन पाहायची आवश्यकता आहे का? निश्चित नाही, आवश्यकता नाही आहे. कारण तुम्हाला आयोग डेफिनेशन विचारणार नाही. तरी पण आपण म्हणूयात की अ नाउन इज अ नेम ऑफ. अ नाउन इज अ नेम ऑफ. अ नाउन इज अ नेम ऑफ person, place, thing. Person, place, thing, an idea or an action. ऍक्शन सुद्धा येतं का? तर हो, ऍक्शन सुद्धा येतं. कसं येतं ते आपण पाहणार आहे पुढे. डेफिनेशन काय झाली हो नाउनची? अ नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग, an idea or an action. दिस इज द डेफिनेशन. ही काय आहे? ही व्याख्या आहे नामाची. कुठल्याही व्यक्तीला, ठिकाणाला, वस्तूला, कल्पनेला किंवा कृतीला दिलं गेलेलं नाव म्हणजे काय आहे? नाम. आणखीन दुसऱ्या शब्दामध्ये जर नामाची व्याख्या करायचीच असेल तर काय करता येईल? अ नेमिंग वर्ड. काय आहे हो नाउन म्हणजे काय? अ नेमिंग वर्ड. नाउन इज अ नेमिंग वर्ड म्हणजे काय? की या पृथ्वीतलावरती ज्या काही लिव्हिंग थिंग्स, सजीव निर्जीव ज्या काही गोष्टी आहेत, त्या ज्या काही एक्झिस्ट होतात, त्यांना दिले गेलेलं नाव म्हणजे काय आहे हो? नाउन आहे. मी म्हणते की तुमच्या कल्पनेमध्ये जे काही वस्तू येतात, पेन असेल
नाउन. टेबल काय हो? नाउन. मी काय हो? नाउन. विद्यार्थी नाउन. जे काही तुम्हाला डोळ्यांना दिसतं ते सगळंचे सगळं काय आहे? नाउन आहे. जे काही इमॅजिनेशन आहे, जे काही तुम्ही कृती करताय, जे काही तुम्ही कल्पना करताय, त्या सगळ्या काय आहेत? त्या सगळ्या सुद्धा आहेत नाउन. नाउन इज अ नेमिंग वर्ड. आपण कशालाही जे नाव देतो त्याला आपण काय म्हणतो? नाउन असं समजलं. आणखी दुसरं काय करता येईल? दुसरी व्याख्या करता येईल का? तर निश्चितपणे करता येईल. चला पहा. अ नेम इज अ नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया अँड अन ॲक्शन. आता तुम्ही म्हणाल की ॲक्शन कसं? आता प्ले नाउन आहे का? मी म्हणेल नाही. मग तुम्ही म्हणताय ना ॲक्शन आहे. तर ॲक्शन कसं आहे ते पण आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहेत. तर नाउनचे प्रकार किती आहेत हो? ऑलरेडी तुम्ही सांगितलेले आहेत. ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत. कोणकोणते? 5 प्रकार आहेत. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, आणखीन मटेरियल आणि लास्ट इज अ अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट मध्ये अ नाउन ऑफ ॲक्शन आहे का? आहे. मुव्हमेंट. मुव्हमेंट काय? मुव्हमेंट काय? मूव्ह काय हो? इट्स ॲक्शन. मूव्ह पासून, व पासून एखादा नाउन तयार होतो का? जो नाउन तयार होतो त्याला आपण मुव्हमेंट म्हणतो. मग मुव्हमेंट काय आहे? तर मुव्हमेंट सुद्धा काय आहे? नाउन आहे. तर कशाचा प्रकार आहे? ॲक्शनचा प्रकार आहे. ॲक्शन आहे ना ते, ॲक्शन पासून तयार झालेले. येस. चला पहा. नाउन आपण दुसऱ्या पेजवरती घेऊयात वाटलं तर. चला, नाउनचे प्रकार किती आहेत? 5. पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण नाउनचे प्रकार पाहूयात. ओके चलो. ज्या डोळ्यांना दिसतात त्याला आपण काय म्हणतो? व्हिजिबल थिंग्स. बरोबर आहे. ज्या डोळ्याला दिसत नाहीत त्याला आपण काय म्हणतो? इनव्हिजिबल थिंग्स. ओके. आता व्हिजिबल मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील? व्हिजिबल मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील? तर त्याच्यामध्ये येईल प्लेस. येईल का हो प्लेस? मी म्हटलं हॉस्पिटल, प्लेस. मी म्हटलं स्कूल, मी म्हटलं क्लास, बोर्ड. बोर्ड इट इज नॉट द प्लेस. हॉस्पिटल, कॉलेज, माय हाऊस, टेम्पल, बस स्टँड, स्टेशन. देर आर सो मेनी. हे सगळे कशामध्ये येतील? प्लेसमध्ये. व्हिजिबल आहे. त्याच्यानंतर पर्सन. त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये मी असेल, एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, आईवडील असतील. हे सगळे कशामध्ये येतील? पर्सनमध्ये. फ्रेंड पर्सन आहे. चला, प्लेस, पर्सन. आता ह्या थिंग सुद्धा काय आहे हो? थिंग काय असेल? वस्तू. वस्तू सुद्धा आपण काय करू शकता? व्हिजिबल आहेत का वस्तू? हो, निश्चित स्वरूपात व्हिजिबल आहेत. मग पेन असेल, बोट असेल, कॅमेरा असेल, माईक असेल, हे सगळे काय आहेत? थिंग्स आहेत. अँड थिंग्स कॅन ऑल्सो बी व्हिजिबल. थिंग्स सुद्धा काय आहेत? व्हिजिबल आहेत. आणि ते कसे नाउन आहेत? व्हिजिबल नाउन आहेत. व्हिजिबल नाउनमध्ये थिंग्समध्ये त्या गोष्टी मोडतात. पुढचं बघूयात. इनव्हिजिबल. चलो. एक सेकंड यावर. ओके चलो. इनव्हिजिबल. इनव्हिजिबल मीन्स व्हॉट? ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही तशा. ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही ते सुद्धा नाउन होईल का? होईल. मग त्याला आपण काय म्हणू शकतो? वी कॅन फील. वी कॅन फील. आपण ज्या फक्त फील करू शकतो अशा गोष्टींना सुद्धा आपण नाम म्हणू शकतो. चला पहा. मग ह्याच्यामध्ये कुठले कुठले येतील? कुठल्या स्वरूपाचे नाउन येतील? तर नेम ऑफ. नेम ऑफ क्वालिटी येईल का त्याच्यात? नेम ऑफ क्वालिटी हो निश्चित येईल. नेम ऑफ स्टेट. नेम ऑफ स्टेट. येस. अँड द थर्ड वन नेम ऑफ ॲक्शन. आलं का हो ॲक्शन? आलं का ॲक्शन? येस. हो मॅडम आलं. पहा, आपण डेफिनेशन काय केलेली होती नाउनची? अ नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग अँड आयडिया अँड ॲक्शन. आहे का ॲक्शन? नेम ऑफ ॲक्शन नाउनचा प्रकार आहे का? हो आहे. कसं तयार होणार आहे पाहूयात. नेम ऑफ क्वालिटी. क्वालिटीमध्ये काय काय येईल? क्वालिटीमध्ये ब्युटी क्वालिटी आहे का? ब्युटी क्वालिटी आहे का? ब्युटी क्वालिटी नाही. तर ब्युटी काय आहे? स्टेट आहे. ब्युटी काय आहे? स्टेट.
तर क्वालिटीमध्ये काय आहे? ब्रेवरी, आणखीन लॉयल्टी, ट्रुथनेस, ट्रुथफुलनेस. दीज आर दी क्वालिटीज. नेम ऑफ स्टेट मध्ये काय येईल? फ्रीडम. स्टेटचा अर्थ काय होतो? क्वालिटीचा अर्थ काय होतो? ज्या क्वालिटीज आपल्याला इनबिल्ड आहेत, क्वालिटीज निसर्गाने तुम्हाला देणगी म्हणून दिलेल्या आहेत, दॅट इज कॉल्ड द नेम ऑफ द क्वालिटी. त्याला आपण काय म्हणूयात? नेम ऑफ द क्वालिटी म्हणूयात. स्टेट काय म्हणता येईल? जे आता आहेत, काही काळापर्यंत माझ्याकडे राहणार आहेत, नंतर निघून जाणार आहेत, त्याला आपण काय म्हणू? स्थिती, तुमची अवस्था, फ्रीडम. त्याच्यानंतर आणखीन काय म्हणता येईल? ब्युटी. ब्युटी इज नॉट क्वालिटी, ब्युटी इज स्टेट. काही काळापुरते आहे तुमच्यासोबत, त्याच्यानंतर निघून जाणार आहे. देन नेम ऑफ ऍक्शन मध्ये काय करता येईल? मुव्हमेंट म्हणता येईल का? यस, मुव्हमेंट. आणखीन इकडे आपण हॅपीनेस सुद्धा लिहू शकतो. हॅपीनेस ऑल्सो क्वालिटी. सॅडनेस, लाईक दॅट. चला, ओके. नाऊन मध्ये ज्या विजिबल गोष्टी आहेत त्या आहेत प्लेस, पर्सन, थिंग. इनविजिबल मध्ये ज्या आपण फक्त फील करू शकतो, कुठल्या कुठल्या फील करू शकतो? क्वालिटीज फील करू शकतो, त्याच्यानंतर स्टेट फील करू शकतो, देन द ऍक्शन फील करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन नाऊनचे आणखीन काही प्रकार पडता येतात का? तर पाडता येतील. कोणते पाडता येतील? काउंटेबल नाऊन, अनकाउंटेबल नाऊन. काउंटेबल अँड अनकाउंटेबल हे दोन पार्ट आपल्याला पाहता येते. चला, काउंटेबल मध्ये कोणकोणते प्रकार नामाचे पाहता येतील? तर ते आहेत प्रॉपर नाउन, कॉमन नाउन अँड कलेक्टिव्ह नाउन. चला, अनकाउंटेबल मध्ये कोणकोणते पाहता येतील? आपल्याला पाचवीत होतं बघा, पाचवीपासून 10वी पर्यंत तर हेच आहे. मग अनकाउंटेबल मध्ये कुठले पाहता येतील? मटेरियल नाउन पाहता येईल का? 100% पाहता येईल. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन पाहता येईल का? ॲब्स्ट्रॅक्ट अनकाउंटेबल आहे का? अरे निश्चित अनकाउंटेबल आहे. कसं काय म्हणताय तुम्ही? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाव. मोजता येतं का? मला दुःख झालं, मला 2 किलो दुःख झालं असं म्हणता येईल का? नाही. मला 1 दुःख झालं, त्यांचे दुःख लयच काळे, माझं दुःख बघा किती सुंदर आहे, असं म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येणार. म्हणून त्याला काय म्हणूयात आपण? अनकाउंटेबल नाउन. मटेरियल नाउन सुद्धा काय आहे? अनकाउंटेबल नाउन. मटेरियल मध्ये काय काय येतं? मटेरियलची डेफिनेशन काय आहे? की असं नाम, अ नाउन कॅन नॉट बी मेजर. एक नाम जे की मोजता येत नाही, मोजलं जाऊ शकत नाही. कशाशिवाय? युनिट. कशाशिवाय? युनिट शिवाय. म्हणजे हे नाउन, असं नाउन जे मोजण्यासाठी विशिष्ट एककाची आवश्यकता आहे, त्याला म्हणायचं मटेरियल नाउन. त्याला म्हणायचं पदार्थवाचक नाम. मग कुठले कुठले मटेरियल असतील? कुठले कुठले असे एकक आहेत? की समजा गोल्ड आहे, गोल्ड, सोनं, सिल्वर, गोल्ड, कॉटन, ऑइल, दूध, तेल, हे सगळे काय तो मटेरियल नाउनचे प्रकार आहेत. मी म्हटलं आज मी 1 सोनं विकत घेतलं. तुम्ही म्हणलं काय झालं मॅडमला? आज 1 सोनं विकत घेतलं. 1 सोनं 1 मध्ये मोजता येतं का? नाही मोजता येत. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय? अनकाउंटेबलच्या कॅटेगरीमध्ये मटेरियल टाकलेलं आहे, जे की 1, 2, 3 असं काउंट करता येत नाही, नंबर मध्ये मोजलं जात नाही आणि नंबर मधले मोजताच येत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हटलंय? अनकाउंटेबल नाउन. ठीक आहे. त्याच्यानंतर काउंटेबल मध्ये कोण कोण आहेत? प्रॉपर आहे, कॉमन आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे. तर प्रॉपर आपण 1, 2, 3 नंबरिंग मध्ये करू शकतो का? निश्चित करू शकतो. त्याच्यानंतर कॉमन आपण करू शकतो का? हो करू शकतो. त्याच्यानंतर कलेक्टिव्ह करू शकतो ना. मी म्हटलं तिथे 4 विद्यार्थी, काय हरकत आहे? कलेक्शन झाले विद्यार्थ्यांचं. अशा पद्धतीनं हे काय आहे तो नामाचे प्रकार आहेत.
नामाचे प्रकार आपण व्हिजिबल इनव्हिजिबल मध्ये टाकलं. त्याच्यानंतर काउंटेबल अनकाउंटेबल मध्ये टाकलं. आणखीन काही नामाचे प्रकार आहेत का ह्याच्या व्यतिरिक्त? याच्या व्यतिरिक्त पण आहेत का? तर आहेत. कोणकोणते आहेत? द स्टेट ऑफ बिईंग आहे. त्याच्यानंतर आपण जर म्हणलं की वर्बल नाऊन. वर्बल नाऊन सुद्धा एक नामाचा प्रकार आहे, जे की वाक्याची सुरुवात कशाने सुरू होते? वर्ब न होते. फक्त याच्यावरती डिटेल्स असे तो कधी आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला नाही, पण आपल्याला माहिती असावं हे पण एक नामाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर कोण कंपाऊंड नाऊन आहे का? कंपाऊंड सुद्धा नाऊन आहे. कंपाऊंड नाऊनचं काय आहे वैशिष्ट्य? आपण आज थोडीशी बरोबरची माहिती घेतोय. कंपाऊंड नाऊन म्हणजे काय? ज्यावेळेस टू डिफरंट नाऊन, काय म्हटलं? कंपाऊंड नाऊन म्हणजे काय? वेन टू डिफरंट नाऊन कम टुगेदर अँड मेक इट अ थर्ड मिनिंगफुल नाऊन. काय म्हटले? जेव्हा दोन वेगवेगळे नाऊन एकत्रित येऊन त्याच्यापासून एक तिसराच अर्थपूर्ण नाऊन किंवा तिसऱ्या अर्थपूर्ण नामाची उत्पत्ती होते, त्याला काय म्हणायचे? कंपाऊंड नाऊन. आणखीन कोणते येतो? पॉझिटिव्ह नाऊन आहे. पॉझिटिव्ह नाऊन म्हणजे काय? पॉझिटिव्हनेस म्हणजे काय? पॉझिटिव्ह म्हणजे मालकी हक्क दाखवणं. मी म्हटलं जॅक्स हॅट. काय म्हटलं मी? जॅक्स हॅट. कुणाची टोपी होती? जॅक्सची टोपी आहे. ती माझी कशी होईल? त्याचं घर आहे, ती माझं कसं होईल? पॉझिटिव्ह नाऊन. त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह नाऊन. कंपाऊंड नाऊनचं एखादं उदाहरण देता येईल का आपल्याला? देता येते. द पेन्स कॅप. द पेन्स कॅप. कॅप वेगळे, पेन वेगळे, पण पेनचं टोपण त्याला आपण काय म्हणूयात? पेनचं टोपण. त्यालाच कंपाऊंड नाऊन असं म्हणता येईल. किंवा टेबल फॅन. फॅन वेगळा आहे. काय हो? फॅन वेगळा आहे. टेबल वेगळा, फॅन वेगळा. पण फॅन याच टेबलवरती ठेवल्याच्या नंतर आपण त्याला काय म्हणतो? टेबल फॅन. आता हा जर फॅन मी कॉटवर ठेवला तो टेबल फॅन होणार नाही का? होणार आहे. तो जर फॅन मी जमिनीवरती ठेवला, टेबल फॅन म्हणता येणार नाही का त्याला? जमीन फॅन म्हणता येणार का? नाही. त्याला आपण टेबल फॅनच म्हणणार आहे. म्हणून दोन वेगवेगळ्या नामापासून एका मिनिंगफुल नामाची उत्पत्ती होते, त्याला आपण काय म्हणूयात? त्याला कंपाऊंड नाऊन असं म्हणतात. चला, आतापर्यंत आपण काय पाहिलेत? नामाचे प्रकार पाहिले. नामाचे प्रकार आपण डिटेल्समध्ये गेलो नाहीत. आपण आज पहिलेच आपलं लेक्चर आहे, सो आपण फक्त वरवरची माहिती पाहिलेली की आयोग कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारतोय, आयोगाचं पॅटर्न काय प्रश्न विचारण्याचं, आणि आपण अभ्यास काय केला पाहिजे. का आपण जो नेहमीच अभ्यास करतो त्याच वेगानं गेलं पाहिजे, त्याच रस्त्यानं जायचं का वेगळा रस्ता घ्यायचा आहे, की आयोगानुसार चालायचं. तर निश्चित रूपानं मी सांगेल की तुम्हाला आयोगाचा पॅटर्न लक्षात आला पाहिजे, आयोग कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारतोय ते लक्षात आलं पाहिजे, आणि त्यानुसार तुम्हाला पुढं मग करायचंय. सो आपण काय एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले की आयोग कुठल्या प्रश्नाचे कुठल्या स्वरूपाचे प्रश्न विचारू शकतो तुम्हाला. सो त्यानुसार तुम्हाला निश्चित पद्धतीने जायचे. जे नामाचे प्रकार होते ते आपण थोडंसं वरचं पाहिलं की आपण डिटेल्समध्ये उद्यापासून पाहणार आहेत. प्रत्येक एक लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे, ते लाईव्ह असेल, ऑफलाईन असेल, किंवा PDF स्वरूपात सुद्धा तुम्हाला याच्या नोट्स मिळणार आहेत निश्चितपणे. तर उद्या आपण काय करूयात की नामाचे प्रकार जे आहेत 5 त्याचं डिटेलमध्ये स्टडी करूया. डिटेलमध्ये आपण लेक्चर पाहणार आहेत. थँक्यू.